तर अब्दुल सत्तारांच्या समर्थकांकडून आज सिल्लोड बंदची हाक देण्यात आली आहे। सत्तार समर्थकांकडून सिल्लोडमध्ये मोर्चाही काढण्यात येणार। रावसाहेब दानवेंच्या विरोधात अब्दुल सत्तारांच्या समर्थकांचा हा मोर्चा आहे। तर दानवेंनी सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केल्यानं हा मोर्चा काढण्यात येणार आहे। तर दानवेंनी सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केला होता, त्यामुळे आता अब्दुल सत्तार हे यांचे समर्थक आक्रमक झालेले आहे आणि त्यांच्याकडून सिल्लोड बंदची हाक देण्यात आली आहे। आणि आपले प्रतिनिधी यशपाल आपल्यासोबत या प्रकरणी जोडले गेले आहे, त्यांच्याकडून अधिक अपडेट घेऊयात। यशपाल, रावसाहेब दानवे यांनी एका आंदोलनादरम्यान सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केला होता। येथील जनतेने कुठे जायला पाहिजे असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं। त्यामुळे आता जे मंत्री अब्दुल सत्तार यांचे समर्थक आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सिल्लोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे जे आहे ते अब्दुल सत्तार समर्थक जमलेले आहेत। या ठिकाणी अंबादास दानवे यांची भाजपामधून हकालपट्टी करण्यात यावी, त्याचबरोबर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करण्यात यावा अशी मागणी आता अब्दुल सत्तार समर्थक करत आहेत। त्यासाठी हा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। आता छत्रपती शिवाजी महाराज परिसरात आहोत आपण। या ठिकाणी अब्दुल सत्तार समर्थक जमलेले आहेत, आपण पाहू शकतो। अब्दुल सत्तार समर्थक जे आहेत त्यांच्या हातामध्ये तिरंगा ध्वज आहे। तिरंगा ध्वज घेऊन हे जे सत्तार समर्थक आहेत इथून निषेध मोर्चा काढत आहेत। आता हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून तहसील कार्यालयापर्यंत जाणार आहे आणि तेथे जाऊन हे जे समर्थक आहेत ते तहसीलदारांना निवेदन सुद्धा देणार आहेत। आता एकंदरीत पाहता सत्तार आणि जे दानवे आहेत त्यांच्या मैत्रीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे एकेकाळचे दोन मित्र असलेले यांच्यामध्ये आता वाद निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठा वाद होण्याची शक्यता या दोघांमध्ये निर्माण झालेली आहे। नक्कीच यशपाल, धन्यवाद।